कोणत्याच पद्धती यामध्ये मार्किंग दिसत नाही, हॉल मार्किंग पण दिसत नाही. याची प्युरिटी आपण आता चेक करून पाहूया. मंगळसूत्र आहे, लोकल ज्वेलर्स कडून खरेदी केलेला आहे. चेनची किती प्युरिटी आपण मशीनमध्ये तपासून पाहूया. तर या ठिकाणी मशीन आपण प्युरिटीसाठी चेक करायला लावलेली आहे. तर बऱ्याच जणांचे कमेंट येत आहेत की गंडवलं जाते, कस्टमरांना फसवलं जाते. तर लोले ज्वेलर्समध्ये असं अजिबात केलं जात नाही. जे काही व्यवहार होतं ते तुमच्या समोरच केलं जातं. चेकिंग पिरियडचं तुमच्या समोरच केलं जातं. एका व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी सगळं सांगणं शक्य होत नाही आणि कस्टमर आपल्याकडे येताना सुद्धा 2-3 ठिकाणी चौकशी सुद्धा करून आलेलं असतं. त्यामुळं कस्टमरना इतकं कमी समजू नका. कस्टमर हा राजा आहे. आणि याची प्युरिटी आता आपण चेक करून पाहूया. तर हे 22 कॅरेट आलेलं आहे. तर याच पद्धतीने याचं आपण डोरली, मनी आणि चेन सुद्धा चेक केली आणि ते 22 कॅरेटच आलेलं आहे. आता हे हॉलमार्क नव्हतं, पण 22 कॅरेट आहे तर त्याला 22 कॅरेटचीच किंमत दिलेली आहे. काही कस्टमरांचा गैरसमज असतो की जिथं खरेदी केले तिथंच चांगली किंमत येते, पण लोले ज्वेलर्समध्ये ज्या कॅरेटचं तुमचं सोनं आहे त्या कॅरेटचीच किंमत दिली जाते. कस्टमरांनी हा एक कॉईन दिला होता जो 24 कॅरेटचा आहे, त्याला आपण 24 कॅरेटचीच किंमत दिलेली आहे. तनिष्ठचा आपल्या एका व्हिडिओला कमेंट आलेला आहे, ते काय आलेलं आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहूया. तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि फॉलो सुद्धा जरूर करा. अशी इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला मिळेल.